जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव शेणपुंजी येथील श्री संत सावतामाळी मंदिर परिसर आज भगव्या रंगात न्हाऊन निघाला. विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि हिंदू एकतेचा जागर पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर सरला बेट येथील पूज्य रामगिरीजी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीने वातावरण भक्तिमय झाले. ढोल ताशांचा गजर, भगव्या पताकांची दिमागदार सजावट आणि जय श्री रामच्या घोषणांनी संपूर्ण रांजणगाव दुमदुमून गेले होते. या विराट हिंदू संमेलनासाठी माता भगिनी, हिंदू स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमामध्ये हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा आणि हिंदू एकतेचा संदेश देण्यात आला. तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजक, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. भीष्माचार्य द्रोणाचार्य पाहिले आणि मोहग्रस्त झाला. अर्जुन म्हटला, मी पार्थ द्रोणाचा केला जिने धनुर्वेद मदत घेतला. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, जे तेची या कृपा लाही जेवरी, ते तेची म्हणे देवीचारी, तरी काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणे, ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, मी त्याला कसा बांधणार, युद्ध करणार नाही. ज्या भीष्माचार्यांनी मी अंगा खांद्यावर खेळलो, मी त्यांना बाण कसं मारू. भगवान अर्जुन ऐक नीट. अशोचानन शोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे गतासु न गतासुश्च नानुशोचन्ति पंडिताः. तू पंडितासारखा बोलतो पण पंडित नाही अर्जुन. जो विचार करायला नको तो विचार तू करतोय. समोर कोण व्यक्ती आहे महत्वाचा नाही आहे, ती अन्यायाच्या बाजूने आहे. मग अन्यायाच्या बाजूने लढणारी व्यक्ती गुरु असू द्या, बाप असू द्या, आजोबा असू दे, ते जर अन्यायाच्या बाजूने लढत असतील तर त्यांच्याशी लढणं आपलं कर्तव्य. व्यासपीठावरून सादर केली. या प्रस्ताविकेदरम्यान जास्त वेळ न घेता भारत माता की जय आणि आपलं सगळं कुटुंब म्हणजेच आपण हिंदू धर्म हे आहोत या उक्तीप्रमाणे यापुढे आपण हा वारसा साधू संतांच्या सांगितलेल्या सगळ्या शब्दांचं जीवनात आचरणात आणून ही गोष्ट आपण पुढे घेऊन ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती बिंबवून शेवटपर्यंत घेऊन जायची आणि हिंदू धर्मातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवायची. इतकंच या ठिकाणी आपल्याला आज प्रयोग करायचा आहे. इतकं बोलतो. मंचावरती उपस्थित सर्व गणमान्य या ठिकाणी आपले विचार आपल्या समोर मांडणार आहात आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो. भारत माता की. यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये मी परिचय या ठिकाणी आपला सर्वांनाच ज्ञात आहे, तरी सुद्धा मी आजचे प्रमुख या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आपल्याला गुरुवेर हरिभक्तपरायण महंत श्री रामगिरीजी महाराज, मठाधिपती गोदावरी धाम श्री सरला बेट या संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये ज्या सप्ताहाची नोंद घेतली जाते आणि ट्रॅक्टरने आमटी आणि ट्रॅक्टरने बुंदी आणि वेगवेगळे पदार्थांची वाटप केले जाते असे मोठा सप्ताह ज्या बेटाच्या नावाने चालतो, तसे आपले गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज हे आजचे आपले प्रमुख वक्ते या ठिकाणी, प्रमुख मार्गदर्शक या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या या घाणेगाव नगरीतील, आपल्या या परिसरातील हरिभक्तपरायण शंकर बाप्पामुळे ज्यांचं या परिसरामध्ये सुख दुःखासाठी सर्वच धार्मिक कार्यामध्ये अहोरात्र या ठिकाणी वेळ देतात आणि प्रत्येक धार्मिक कार्य पार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बाप्पांची असते, असे हरिभक्तपरायण शंकर बाप्पामुळे यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. आणि त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून श्री सिद्धेश्वर राजकुमारजी बिराजदार सर, देवगिरी प्रांत धर्म जनजागरण प्रमुख या ठिकाणी त्यांचीही उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री दत्तू तुकाराम हिवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी अगदी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय गंगापूर खुलताबादचे विद्यमान सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब यांची या ठिकाणी आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. त्या परिचयानंतर मी सर्वप्रथम आमदार महोदयांनाच विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊन
आजच्या या संमेलनाविषयी आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.